हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. नवरात्रीमध्ये रोज नवीन काय बनवावं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? कारण मला हा प्रश्न नेहमीच पडतो. त्यासाठीच मी घेऊन आली आहे ही उपवास भाजणी. ही भाजणी एकदा बनवून ठेवा आणि नवरात्रीच्या उपवासामध्ये काय बनवू ह्या प्रश्नाचं उत्तर अगदी तुमच्या डोळ्यासमोर राहील. या भाजणीमध्ये तुम्ही बरेचसे पदार्थ बनवू शकता. भाजणी एक, पदार्थ अनेक. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. इथे मी एका आमटीच्या वाटीने हे सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे. इथे मी ह्या वाटीच्या साहाय्याने 2 वाटी भगर, 1 वाटी राजगिरा, अख्खा राजगिरा, अर्धी वाटी साबुदाणे, पाव वाटी शेंगदाणे आणि 2 चमचे जिरे ही सगळी जिन्नस मोजून घेतली आहे. आता ही जिन्नस आपण छान भाजून घेऊया. जर तुम्ही उपवासात जिरे खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता. आता मी एका पॅनमध्ये अगोदर भगर म्हणजेच वरईचा तांदूळ, बऱ्याच ठिकाणी भगरीला वरईचा तांदूळ असंही म्हणतात. आपण ही भगर किंवा वरईचा तांदूळ छान असा भाजून घेणार आहोत. आपल्याला अधिक जास्त भाजायचं नाही आहे आणि गॅसवर भाजत असताना गॅसची फ्लेम आपल्याला ही लो टू मीडियम हीटच हवी आहे. आपल्याला फास्ट गॅसवर हे भाजायचं नाही आहे, जेणेकरून आपलं मिश्रण जळणार नाही आणि व्यवस्थित सगळीकडनं अशा पद्धतीने भाजलं जाईल. आता अशाच पद्धतीने आपण बाकीचे जिन्नसही छान भाजून घेऊया. राजगिरा भाजत असताना राजगिरा छान फुलायला लागला की आपल्याला राजगिरा काढून घ्यायचा आहे. आता साबुदाणा, शेंगदाणे आणि जिरे आपण हेही अशाच पद्धतीने छान भाजून घेणार आहोत. राजगिराचे सेवन आपल्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे, कारण राजगिरा हा पचन सुधारतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, प्रथिने, फायबर, खनिजे यांनी तो समृद्ध आहे. त्याचप्रमाणे राजगिरा हा ग्लुटन फ्री आहे, त्यामुळे तो आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवतो. त्याचबरोबर राजगिरामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्यामुळे तो हाडांच्या आरोग्यासाठी आणि मजबूतीसाठी आवश्यक आहे. त्याचबरोबर राजगिरा हा आपल्या हृदयाचे आरोग्यही सुधारवतो. अशा पद्धतीने आपण सगळी जिन्नस छान भाजून घेतलेली आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला छान थंड होईपर्यंत वाट बघायची आहे आणि हे मिश्रण छान थंड झाल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या बॅचमध्ये हे सगळं वाटून घ्यायचं आहे. आता आपण हे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सिंग जारमध्ये घालून थोडं थोडं करून दळून घेऊया. आपल्याला हे मिश्रण शक्य होईल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे, कारण राजगिरा आणि भगर लवकर दळल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला हे शक्य तितकं बारीक दळून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण अशा पद्धतीने दळल्यानंतर देखील थोडंसं जाड राहतं. त्यामुळे आपण हे सगळं मिश्रण एकदा सोजीच्या चाळणीने म्हणजेच पिठाच्या चाळणीने छान चाळून घेऊया आणि चाळल्यानंतर जे काही वरती उरेल ते पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घेऊया, जेणेकरून आपल्याला अगदी फाईन असं पीठ मिळेल. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे राजगिरा, भगर आणि जिरे हे अशा पद्धतीने जाड राहिले आहेत. आपल्याला शक्य तितक्या पद्धतीने आपण हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता हे उरलेलं जे मिश्रण आहे हे मी पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घालून छान बारीक वाटून घेणार आहे आणि जेव्हा आपण दुसऱ्यांदा हे सगळं मिश्रण चाळून घेतो तेव्हा अगदीच नाहीच्या बरोबर कणी शिल्लक राहते. आता अशाच प्रकारे आपण हे सगळं पीठ छान बारीक चाळून घेणार आहोत आणि हे चाळलेलं जे पीठ आहे ते आपण छान हवाबंद डब्यामध्ये घालून नवरात्रीचे 9 दिवस उपवासाला काय खाऊ, नवीन पदार्थ कुठला बनवू ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या हवाबंद डब्यामध्ये कैद आहे. या पिठापासून तयार केलेली इडली आणि डोस्याची रेसिपी
उद्याच्या भागात. त्यामुळे उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून मी टाकत असलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशा चमचमीत व्हिडिओंसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.